दीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण कच्च्या फणसाची अगदी सहज सोपी कमीत कमी जिन्नस वापरून केलेली चविष्ट भाजी पाहणार आहोत. तेव्हा रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी हा बरोबर अर्धा किलो कच्चा फणस घेतला आहे. हा फणस स्वच्छ धुवून घेतला आहे. आता फणसाची भाजी करताना सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे तो फणस चिरणे. हीच अवघड स्टेप टाळण्याकरता आज एक सोपी ट्रिक आपण वापरणार आहोत. ती अशी, आता या फणसाचे आपण मोठे मोठे तुकडे करून घेणार आहोत. प्रथम सुरीला सगळीकडून तेल लावून घेऊया. असे मोठे मोठे या सुरीनी आपण या फणसाचे तुकडे करून घेणार आहोत. मधला दांड्याकडचा शाफ्ट काढून टाकायचा आहे. आता असे आपण या फणसाचे मोठे मोठे तुकडे केले आहेत, पाहू शकता. आता फणसाच्या सालीसकटच हा फणस आपण कुकरमध्ये मीठ आणि तेल घालून चांगला मऊसर उकडून घेऊया. चांगल्या 5 ते 6 शिट्ट्या करून एक 10 मिनटं गॅस बारीक करून हा फणस चांगला मऊसर उकडून घ्यायचा आहे. पाहू शकता, फणस छान मऊसर उकडला गेला आहे. आता या पद्धतीने चमच्याने असा स्कूप आउट करून सगळा गर बाजूला काढून घेऊया. पाहू शकता. अगदी सोप्या पद्धतीने हा आपण गर बाजूला काढून घेत आहोत. आता यात थोड्या आठोळ्या होत्या, त्याची सालं काढून आता त्याचे थोडे बारीक बारीक तुकडे करून घेऊया. फणसाचे पण असे बारीक तुकडे करून घेऊया. आता फोडणीची तयारी. कढईत थोडं जास्तीचं तेल घेऊन तेल तापल्यावर त्यात जिरं, मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्त्याची नेहमीसारखी फोडणी करून घेऊया. या भाजीला थोडं तेल जास्त लागतं. या 1-2 ब्याडगी मिरच्या घालूयात फोडणीत. आता हे मूठभर उकडलेले दाणे आणि काजू घालूयात. एक ते 2 चमचे लाल तिखट आणि गोडा मसाला घालूया. तिखट आणि मसाला जळू नये म्हणून 2-3 चमचे पाणी घालूया. छान सगळीकडून हलवून घेऊन आता हा आपला उकडलेला फणस घालूया. सगळीकडून व्यवस्थित हलवून घेऊया.
भाजी खाली लागू नये म्हणून 2-3 चमचे परत मी पाणी घातलं आहे. इथे सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ओलं नारळ. सढळ हाताने ओलं नारळ घालून ही भाजी केली की अगदी छान चवीची फणसाची भाजी तयार होते. चवीनुसार मीठ आणि आवडीप्रमाणे गूळ. सगळीकडून छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता इथे मी वाफेचं झाकण ठेवलं आहे. वाफेचं झाकण अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही साधं झाकण सुद्धा ठेवू शकता. मधून एकदा भाजी परत हलवून घेऊया. फणस उकडलेलाच असल्याने ही भाजी तयार व्हायला 5 ते 10 मिनटं एवढाच वेळ लागतो. पाहू शकता आपली भाजी तयार आहे. वरून भरपूर कोथिंबीर चिरून घालूयात. आणि छान हलवून ही भाजी वेगळ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. तुम्ही सुद्धा अशा सोप्या पद्धतीने फणस उकडून घेऊन केलेली साधी सोपी पण तरीही चविष्ट अशी कच्च्या फणसाची भाजी नक्की करून पहा आणि मला इंस्टाग्रामवर नक्की फोटो शेअर करा. आजची रेसिपी आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला आवर्जून लाईक करा आणि जाता जाता दीप्स आर्ट पॅशन या आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. भेटूयात लवकरच अशाच पारंपरिक रेसिपी, आर्ट अँड क्राफ्ट किंवा होम डेकॉरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.